नांदेड़ जिले में पुलिस विभाग द्वारा आयोजित एक अभूतपूर्व रोजगार मेले ने न केवल नांदेड़ बल्कि पड़ोसी जिलों के हजारों युवाओं के लिए उम्मीद की एक नई किरण जगाई है। जिला पुलिस ने एक महत्वाकांक्षी पहल करते हुए मिशन सहयोग के अंतर्गत मिशन उड़ान का आयोजन किया था। ये रोजगार मेला शनिवार 3 मई को जिला पुलिस मुख्यालय के परेड ग्राउंड में आयोजित किया गया था, जिसमें नांदेड़ के अलावा परभणी, हिंगोली और लातूर जिलों से भी 6038 विद्यार्थियों ने भाग लिया। इनमें से 3505 युवाओं को मौके पर ही रोजगार प्राप्त हुआ। ये पहला अवसर था जब नांदेड़ जिला पुलिस ने इस तरह के विशाल रोजगार मेले का आयोजन किया था और इसे जबरदस्त प्रतिसाद भी मिला। पुलिस विभाग की उत्कृष्ट योजना और देश भर की विभिन्न प्रतिष्ठित कंपनियों की भागीदारी इस मेले की सफलता का मुख्य कारण रही। मिशन उड़ान की इस सफलता के बाद से ही सोशल मीडिया पर पुलिस विभाग के इस सराहनीय कार्य की जमकर प्रशंसा हो रही है और उन्हें सलाम किया जा रहा है। पुलिस अधीक्षक अविनाश कुमार की संकल्पना से साकार हुए इस रोजगार मेले का मुख्य उद्देश्य शिक्षित बेरोजगार युवाओं को अपराध की ओर जाने से रोकना था। अक्सर देखा जाता है कि शिक्षा प्राप्त करने के बाद भी रोजगार नहीं मिलने के कारण युवा निराश हो जाते हैं और गलत रास्ते पर चल पड़ते हैं। इसी बात को ध्यान में रखते हुए पुलिस विभाग ने ये महत्वपूर्ण कदम उठाया। इस रोजगार मेले में विभिन्न औद्योगिक क्षेत्रों की 97 प्रतिष्ठित कंपनियों ने भाग लिया। ऑनलाइन और प्रत्यक्ष रूप से 9015 युवाओं ने इस मेले के लिए पंजीयन कराया था, जिनमें से 9038 युवक युवतियों ने स्वयं उपस्थित होकर साक्षात्कार दिया। इस मेले की एक और खास बात ये रही कि 3 दिव्यांगजनों को भी रोजगार के अवसर मिले। इस आयोजन को सफल बनाने में युवा शक्ति फाउंडेशन जैसी संस्थाओं ने नांदेड़ जिला पुलिस का सहयोग किया। गर्मी को ध्यान में रखते हुए पुलिस मुख्यालय में भाग लेने वाले युवाओं के लिए पीने के पानी, विशाल टेंट, कूलर और पंखों की व्यापक व्यवस्था की गई थी। बाहर से आने वाले युवक युवतियों के लिए भोजन की व्यवस्था भी पुलिस विभाग द्वारा की गई थी। मौके पर ही नियुक्ति पत्र पाकर युवाओं में खुशी की लहर दौड़ गई। जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार के इन रोजगार प्राप्त युवाओं ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से आभार व्यक्त किए हैं। वैशाली मोरे, मी इथली नांदेडचीच आहे। प्रॉपर माझा MSc मायक्रोबायोलॉजी झालेला आहे। मी इथे रोजगार मेळाव्यासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले होते। तर माझ्या Amazon कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे। मला सॅलरी त्यांनी 22 ते 25 हजारापर्यंत देण्यात सांगितलेलं आहे। त्यांनी म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवलेला हा मेळावा आहे, त्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्यासारखे म्हणजे मध्यमवर्गीयांना खूप त्यांचा फायदा झालेला आहे। मध्यमवर्ग त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे जी पण जॉब भेटली आम्ही त्यामध्ये म्हणजे समाधान मानतो। पूजा कदम, मी इथेच राहते आणि मला इच्छामुळे कळालं की ते रोजगार मेळावा आहे म्हणून मी आले आणि फॉर्म वगैरे घेतला, फॉर्म भरला आणि ते जसं आम्ही हे केलं तसं आम्हाला इथे कळालं आणि म्हणजे चांगलं झालं की आम्हाला इथे जॉईन झाला भेटलं आणि आम्हाला एक छानशी एक म्हणजे एक संधी भेटली। माझं नाव राजनंदिनी संजय ढोले आहे। मी नांदेडमध्येच राहते। माझं वय 19 आणि मी BA प्रथम वर्षात शिकत आहे। पण मला 19च वर्षी नोकरी लागेल म्हणून याचं इच्छा म्हणजे तेवढी नव्हती। जस्ट ट्राय केला आणि नोकरी लागली पण 22 हजाराची Amazon मध्ये लागलेली आहे। हैदराबाद येथे आहे लोकेशन। नांदेड पोलीस तर्फे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। अविनाश कुमार व त्यांची टीम यांच्याकडून रोजगार मेळावा यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, मुला मुलींसाठी मेळावा हा तयार केलेला होता। त्याच्यामध्ये आमचं लकीली सिलेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानते। माझं नाव राणा मोरे आहे। मी परभणीचा आहे। मी आज इथं मिशन उड़ान अंतर्गत नांदेड येथे आयोजित भव्य रोजगार मेळावा येथे आलेले आहे। या इथं मला सिलेक्शन झालेले टॅलेंट नेक्सा सर्व्हिस लिमिटेड प्रायव्हेट कंपनीमध्ये पुणे येथे। तर यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि SP सरांचे आभार मानतो। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि असा कोणी उपक्रम आतापर्यंत केला नसताना नांदेड जिल्हा पोलिसांनी सर्वात आधी म्हणजे हा उपक्रम नोकरीच्या शोधात केव्हापासून होता? नोकरीच्या शोधात म्हणजे 1-2 वर्षापासून होतो मागील। तर अविनाश सरांच्या कृपेमुळे मला या ठिकाणी सिलेक्शन झालेले आणि चांगली नोकरी सुद्धा भेटलेली आहे। हा जो प्रोग्राम आहे नांदेड मधला जो मेळावा आयोजन केलेला आहे तर त्यामध्ये मला खूप म्हणजे फायदेशीर ठरला, कारण माझं Amazon कंपनीमध्ये सिलेक्शन झालं हैदराबादला।
तर त्यामध्ये एक्सपिरियन्स माझा खूप छान होता, कारण तिथे आम्हाला इंटरव्ह्यू घेतला कसा तुम्हाला जॉब कसा पाहिजे वगैरे वगैरे. तर हे जे प्रोग्राम आहे त्याचं मला खूप लाभ झाला. सो थँक्यू सो मच. पोलीस म्हणजे नांदेडचे पोलीस जे आहेत त्यांच्यातर्फे हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता. सो मला इथून चांगला म्हणजे बेनिफिट झालं मला. सो थँक्यू सो मच. माझं नाव वेलुरे शिवलिंग माधव, माझं गाव गडगा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. माझं शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि BSc ॲग्री जालना येथे झालेलं आहे. बऱ्याच 1 वर्षापासून मी नोकरीच्या शोधात होतो, परंतु मला हवी तशी नोकरी भेटत नव्हती आणि सरकारी नोकरी तर भेटतच नाही. खूप कॉम्पिटिशन आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे हे ॲड पाहिली होती एस पी सरांची ॲड पाहिली होती, आलो मी इथे. माझं सिलेक्शन हिटाची जळगाव या कंपनीमध्ये झालेलं आहे. 16,000 पेमेंट आहे. इंटेन्सिव्ह वगैरे त्याच्यातच आले सगळं. आता राहणं खाण्याची सोय वगैरे कंपनीकडून आहे. दौरान रोजगार मेले के उद्घाटन समारोह में प्रमुख जिला एवं सत्र न्यायाधीश सुनील वेद पाठक, विधान परिषद सदस्य हेमंत पाटिल, सांसद डॉक्टर अजित गोपछड़े, रविंद्र चौहान, प्रताप पाटिल चिखलीकर, विधायक बालाजी कल्याणकर, आनंद तिड़के, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े और एकनाथ पवार जैसे गणमान्य व्यक्तियों ने प्रत्यक्ष और वर्चुअली अपनी उपस्थिति दर्ज कराई। इस रोजगार मेले की सफलता के लिए दिन रात मेहनत करने वाले पुलिस अधिकारी और कर्मचारियों की पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने सराहना की है। ये मेला पूरी तरह से पारदर्शी तरीके से आयोजित किया गया था। आगे भी इस तरह के रोजगार मेले आयोजित करने का आश्वासन पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। तो खूप चांगला प्रचंड प्रतिसाद आहे. एक कंपनी करून सुद्धा जे 96+ असा जवळपास 100 कंपनीज इथे आहे, त्यांचे स्टाफ HR ऑफिसर्स इथे आलेला आहे. कॅन्डिडेट्स करून सुद्धा जे आमचे जॉब सीकर्स आहेत, यूथ आहे, त्यांच्याकडून सुद्धा प्रचंड प्रतिसाद आहे. त्यांनी पोलिसांची क्रेडिबिलिटी बघून खूप मोठ्या संख्येमध्ये आज इथे आलेला आहे आणि 100 कंपनीमध्ये आम्ही 11,000 लोकांना जॉबची संधी आज देऊ शकतो, इतके वॅकन्सी आमच्याकडे आहे. फक्त डिपेंड करणार त्यांची स्वतःची विलिंगनेस किती आहे, बाहेर जायची विलिंगनेस आहे की नाही आणि स्वतःची काय त्यांची क्वालिफिकेशन से मॅच होत आहे ह्यावर डिपेंड करणार. आत्तापर्यंत जवळपास 2,500 से 3,000 असा आम्ही फायनल ऑफर लेटर देऊन टाकलेला आहे आतापर्यंत आणि संध्याकाळपर्यंत हा मोठी संख्या राहणार. आतापर्यंतचे जे रिस्पॉन्स आहे ते खूप छान आहे. मला वाटतो एक चांगला रिस्पॉन्स नांदेडमध्ये भेटलेला आहे कंपनीला सुद्धा आणि यापुढे सुद्धा आम्ही खूप होपफुल आहोत. तिथला आमच्याकडे सध्या 11,000 पर्यंतची वॅकन्सी आहे. तो असा नाही की वॅकन्सी कमी आहे आणि जॉब ऑफर कमी आहे. तितके कॅन्डिडेट्स पाहिजे, विलिंग कॅन्डिडेट्स पाहिजे आम्हाला. जर विलिंग कॅन्डिडेट येणार तो आम्ही जॉब सर्वांना देणार. आमच्याकडे वॅकन्सीची कमतरता नाही. विलिंग कॅन्डिडेट्स आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आला पाहिजे. आता जे एक नियोजनची आम्ही ब्लूप्रिंट सारखा तयार करून घेतलेला आहे, हा एक चांगला फ्रेमवर्क तयार झालेला आहे ज्यामध्ये की कसा आम्ही नियोजन करतो, कसा टीम फॉर्मेशन होणार, कसा HR सोबत कोऑर्डिनेशन होणार, यांची एक चांगला फ्रेमवर्क तयार झालेली आहे. आणि मला वाटतं की यापुढे सुद्धा नांदेड पोलीस किंवा दुसरी एजन्सी सुद्धा त्या फ्रेमवर्कचा वापर करून चांगल्या प्रकारे रोजगार मेळावा घेऊ शकते. त्याची तयारी जवळपास 1 महिन्यापासून चालू आहे. जसा मी सांगितला होता 17 वेगवेगळी कमिटी फॉर्म करून सूक्ष्म एकदम डिटेल लेवलवर आमचे नियोजन होता आणि त्याच सारखा प्रतिसाद पण आहे. बस एकच आम्ही होपफुल आहोत की या संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत फायनल ऑफर लेटर आणि फायनल आउटपुट सुद्धा चांगली आली पाहिजे. तेच साठी प्रयत्न चालू आहे.